थकलो बाबा. कुठे थकायला गेला होता तुम्ही काम करायला? अरे ते खूप लांबून आलो मी. तुला एक पप्पा आमच्या डोक्यावर पडलेले आहेत पप्पा. नमस्कार. याला भाऊ कदम. वा वा वा. बघ ना, सेम टू सेम. पाणी झरत बघ कविता पण हे तुम्ही फॅन आहे यांचा. तुम्ही सगळ्यांचेच फॅन आहात. नाही खरंच. हो मग नीट ओळखत नाही तुम्ही. अरे शोएब अख्तर अरे बापरे. काय स्पीड आहे, काय बॉलिंग. आता थांबता मी बॅट बोलतोच नाही यांच्याबरोबर. पप्पा काय पण नाही करायचं पप्पा. आता नाही होऊन जात. बॉलिंग करायच्या बॅट थांब आता नाही. अरे पप्पा ते नाही आहेत बॉलर. नाही 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 असं नाही. मी बोलतो. अरे आमचे वा वा वा. पप्पा ऐकतच नाही. एकदा शोएब बरोबर खेळला गेला. वा वा वा. टाकू का? नक्की. तुझ्या आईला काय झुरळ होतं झुरळ. पप्पा ते बॉलिंग नाही टाकणार तुम्हाला. नाही नाही सर. मी बसतो थोडा सगळं झालं की मग मला झालं, बोलव. आता झालं. आता थांब म्हणलं तरी टाकणार बॉल. नाही नाही असं नाही. थांबा ना. हॅलो. हा पप्पा काय आहे? हे फोन आला जरा. हॅलो हॅलो हॅलो. काय हे कोण आहेत? अरे कोण आलाय बघ. कोण आहेत? ओळखलं काय याला? नाही याला ओळखण्यासारखं काय याच्यात? अरे हा आपला कोणीस तू कोणीस तू काय आलास इथं आणि आमच्या घरातून काय आलास तू? काका काका टीचर तू काय आलास? नाही नाही काका मी कवी आहे काका. अरे हा अरे हा कवी आहे. कोण ओळख? हेमांगी कवी. नाही नाही मी हेमांगी कवी नाही, मी हंगामी कवी. तू हेमांगी कवी नाही. नाही मग काय फायदा? कशाला आलाय तुम्ही? नाही मी टोपण नावाने लिहितो पण. वा वा. काय 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 नाव आहे? काय तुझं? झाकण. वा 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 मस्त असं कुठे नाव असतं का? हा असं कुठे झाकण कुठे नाव असतं का काही? का काकण नावावर तुम्ही अख्खा सिनेमा करता, झाकण नावाने मी कविता केली तर कशाला जळता? सर कवी आले. कवी कवी आले सगळे त्यांच्या समोर. तुझ्या कविता सादर कर. माझी कविता सादर. पाऊस कधीचा पडतो, वा वा पाऊस कधीचा पडतो, वा वा. पाऊस कधीचा पडतो. कळलं कळलं. पुढे काय? पुढं थांबा ना जरा. ए तुला काय टेन्शन आहे? थांब ना. पाऊस पडतो भिजलाय ना तो. बोलल नंतर. पाऊस अरे किती पुढचं बोल ना. पुढचं बोल. पुढचं किती काय बोलतं? पाऊस पाऊस कधीचा पडतो. झालं पुढं. झाडांची पडती पाने, वा. पाऊस कधीचा पडतो, झाडांची पडती पाने, बूट खराब माझा झाला रस्त्याच्या त्या चिखलाने. सर मी शीघ्र कवी आहे सर. शीघ्र. अरे वा, तिकडे पण लिहितोस तू? काही लोक बेडरूम मध्ये लिहितात, कुठं हॉल मध्ये लिहितात, तू तिकडे पण लिहितोस? मी तसं नाही सर, म्हणजे इन्स्टंट कविता करतो सर मी. हा बोल. हा. हा. तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता, वा. तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. सर तुझ्या बटांच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. बटा हातात आल्या तेव्हा कळलं तू टकली होतीस. तुमचं काय वेगळं? काय ते? सर ते कविता आहेत माझ्या डोक्यात होत्या, बाहेर आल्या. वा वा वा. क्या बात आहे. सर एक स्पेशल कविता सर नुकतीच लिहून आणली आहे सर मी. वाचा वाचा. थंडी आहे खूप, हा. प्यायला हवं वेज मंचाव.
काय मला वाटलं तूप नाही सर, व्हेज मंचावर तूप कसं असेल सर? टाकून घ्या. थंडी आहे खूप, तूप टाकून पिऊ या व्हेज मंचावर सूप. इन्स्टंट सर. खायला हवा भाकर आणि झुणका, चल रे भोपळ्या टुणका टुणका. हे काय सर, ते झुणकाला रायमिंग नव्हतं ना सर. टुणका सर, ते टुणका मस्त वाटतंय सर. सर सर मला जायला. शिपाई, आम्ही आदेश काढणार आहे काय? का प्रत्येक मल्टीप्लेक्स मध्ये एक वडापावचं दुकान असणार आहे आणि त्याला आम्ही नाव देणार आहे शोभा वडे सेंटर. जबरदस्त आयडिया आहे हा, प्रधान. मग? पण प्रधानजी, हा? मग आजपासून आल्यापासून मी बघतोय काय? मनात एक प्रश्न माझ्या दरवळतोय. ईसात ही तर रोज आपल्या बरोबर एक माणूस असतोय, हा. तो कुठं दिसना झालाय? शिपाई, हो. जरा बरे कपडे भेटले म्हणून इतका कॉन्फिडन्स वाढू देऊ नका. आपल्या बरोबर नाही, आपण त्यांच्या बरोबर असतो. अरे राजा आहे तो राज्याचा. सॉरी सॉरी इज्जत करा. सॉरी प्रधानजी. कॉलिंग द्या त्यांना. ओके. हा. बा बदक. अरे बदक नाही, बदक काय? सॉरी सॉरी सॉरी. चांगले प्रतिष्ठेचे शब्द वापरा, मोठे मोठे शब्द वापरा त्यांच्यासाठी. कसे? हा, कसे म्हणजे शिकून घ्या. ऐ, चल दे रे पटकन. अरे भैताडा, ये पटकन अंदर, चल पटकन. या या, तुमच्या अंगापेक्षा भारी एवढी मोठी तलवार का म्हणून आणली असेल तुम्ही? हा? अरे तुम्हाला तलवार आणायचीच होती तर इन्स्टॉलमेंट मध्ये आणायची. पूर्ण वर्षभराची एकखट्टा घेऊन आलात तुम्ही. गुस्ताख! इस दरबार के हम राजा है राजा. आणि तुम्ही हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. ये क्या था? हे एवढंच आम्ही सांगत होतो का आम्ही दोघं वाशीला राहतो. हम उस देश के वासी है. खामोश! हमारी रानी सरकार गोदा कहाँ है? सबने अंगड़ाई आई आई चेहरा के पर था फिर छाई 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 झोंका हवा का आएगा और ये दिया बुझ जाएगा. महाराज मुजरा. तुमचा मूळ जरा त्या बाजूला करा. राणी सरकार, आमचा चिरंजीव कुठं आहे? तो रुसलाय. का? त्याला काहीतरी नवीन गोष्ट हवी म्हणे, ती तुम्ही त्याला देत नाही. रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे आगे हो जानम. अरे रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे आगे हो जानम. अरे काय टाकलं याच्या नाही नाही तर नाटक करतोय. गोटी तर माझ्याच हातात आहे. नको ना ओव्हर ऍक्टिंग करू रे. ओ पप्पा, हा. मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. अरे तुला ते संध्याकाळी घेऊन दिलं ना मी. हा, ते कुठे हरवलं आता नॅशनल अवॉर्ड कुठं ना आम्ही. मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी मारेन. अरे बाप कोण आहे पोरगो कोण आहे ठरवून घ्या आधी. हा? प्रधानजी, हा. काही करा, याला नॅशनल अवॉर्ड मिळायचं काहीतरी बघा. ओके ओके, थांबा थांबा एक मिनिट. हॅलो एनुस भाई, ओ नेशनल अवार्ड टाइप में कुछ है क्या तुम्हारे पास? मला दुकानातला नको, खरा पाहिजे. खरं काय असते काय ते ते नॅशनल? मला काय वाटतं, ते शिन्मे बिन्मे बनवतात की नाही, हा, हा. ते नवरात शिन्मा आला हा, ना हा. की त्यांना देतात तो नॅशनल अवॉर्ड. मग आमच्या राजपुत्राने पण खूप चांगले चांगले पिक्चर बनवलेत हा? आणि ते सगळ्यांनी बघितलेत. हा हा, जबरदस्त पिक्चर. काय एक एक फालतू पिक्चर बनवले. बायको आवली, नवऱ्याला चावली. जबरदस्त. दुसरा पिक्चर केला होता तो एक शेर, दुसरी सव्वा शेर, तिसरी कोला. मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. हेलो एनुस भाई, कोई है क्या ऐसा?
नहीं भेजो ना एखादा म्हणजे वो थोडा डायरेक्टर टाइप में भी चाहिए थोडा रायटर टाइप में भी चाहिए. तो माणूस पाठवून आलेला आहे जी विलास नावाचा मोठा डायरेक्टर आहे म्हणजे. जी विलास नाही ना जेवलो हाय का जेवायला काय नाही जेवलो काय हाय जेवायला दे ना. अरे जेवायसाठी आला का इथं मग काय? डायरेक्टर जी विलास तुम्हीच आहात का असं ते विचारताय. अरे हा मी काय काय पिक्चर बनवायचं काय तुला कुठला अवॉर्ड मिळालाय? अरे पळायच्या शर्यतीत पहिला आलो तो मी माहितीये का तुला. अरे वा एवढी प्रॅक्टिस केली तुम्ही. प्रॅक्टिस नाही पाकिट मारून पळालो होतो शर्यतीत घुसलो डायरेक्ट पहिला. येणार आहे का तू. नमस्कार इथे मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय त्याबद्दल खूप खूप अरे धन्यवाद तुमचा. काय हे काय हे जरा प्रॅक्टिस करतो नंतर करा प्रॅक्टिस पहिले आवड मिळू द्यात मग प्रॅक्टिस करा ना. काय साधारण लागतं बा पिक्चर बनवायला असं. पिक्चर बनवायला पैसा लागतो. हा? पैसा हा. पैसा आहे प्रोड्युसर आहे का तुमच्याकडे. हे काय प्रोड्युसर. अला हा प्रोड्युसर आहे हा. याच प्रोडक्शन झालं नाही नीट अजून. अरे व्यवस्थित बोला राजा आहेत ते आमचे. नाही आपल्याला काही नाही करायचं. अरे अरे एक मिनिट हा. हा हॅलो किती 8 दिवसात बनवायचा पिक्चर. अरे 5 दिवसात बनवतो ना. 5 दिवसात बनवला पिक्चर मी तर बजेट आहे ना आपलं. यांच्याकडे भिकारी आहे ते. अरे रोहित सुनील शेट्टी नावाचा माझा एक डायरेक्टर आहे फुल ऍक्शन हिंदी फिल्म वाला. ऐसा करेगा अपन इधर से आएगा ऐसा एकदम झकास. वाह वाह वाह. पलटणजी काय मला ते हेलिकॉप्टर पाहिजे. शांत बसा भैया ए कितने का दे हेलिकॉप्टर कितने का. हाँ? अरे डिरेक्टर आहे मी. हा म्हणजे काय अरे ऍक्शन फिल्म बनवतो ना आपण. आवडसाठी कसं काय लागतं पिक्चर. असं काय लागतं गेली ना गरिबीची गोष्ट. हिरो हिरोईन तर असतातच ना पिक्चर मध्ये. फक्त आपण काय करायचं हिरोला हेलिकॉप्टर मधून आणायचं हिरोईनला पण हेलिकॉप्टर मधून आणायचा. असा असे दोन्ही हेलिकॉप्टर टकराचे हिरो हिरोईन मेले. गेली ना गरिबीची गोष्ट. तेव्हा हिरो हिरोईन पॅराशूटने उतरतात पत्र्यावर आणि मग तिथे टायटल पत्रो के खिलाडी. नॅशनल अवॉर्ड मिळणार पिक्चरला. मला फोन आला परत. काय हॅलो हा हॅलो काय रे. सर आपली स्कूटर कोणीतरी ठोकली. माझी स्कूटर. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं वयासोबत आणखी खारट्ट होण्याचं वयासोबत आणखी खारट्ट होण्याचं. आभाळाला प्रश्न पडतो रोज वरून बघताना वय काय असेल बरे समुद्राच्या पाण्याचं. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. कधी गॉसिप कधी गप्पा कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर उभे राहा. जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येतील. आता मला गुरु सरांकडे यायचंय. गुरु सर आमच्याकडे आलेत म्हटल्यावर आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला काहीतरी प्लीज ऐकवावं. रोजच्या जगण्याची एक कविता मी म्हणतो, कारण प्रेमगीतं खूप लिहिल्याने प्रेम कविता या विषयाचा धसका नेहमी म्हणतो की पाडगावकरांनी म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण ते गीतकारासाठी नसतं, कारण प्रत्येक निर्माता सांगतो की माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिही. त्यामुळे तर तेच शब्द त्याच भावना काय नवीन लिहिणार. तर ते वेगळ्या प्रकारची एक कविता आहे. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात छळणारा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्न बाहेर फेकला तर आपण खूप वेगळं काहीतरी करू शकू. तो प्रश्न आहे की चौकट मोडून बघेन म्हणतो मनासारखे जगेन म्हणतो. चौकट मोडून बघेन म्हणतो मनासारखे जगेन म्हणतो. परी नेमका येऊन छळतो प्रश्न एक कातील पण
लोक काय म्हणतील. वा दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंध ओले. दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंध ओले. स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले. दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंध ओले. दिवस वेडे स्वप्न पंखी रेशमाची झूल झाले. दिवस वेडे स्वप्न पंखी रेशमाची झूल झाले. चळीने मागण्याआधीच झरले मेघ सारे. दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंध ओले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.